महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग यांनी भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी यांचे पदाची कार्यकर्तव्य पार पडत असताना येणाऱ्या अडचणींबाबत दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश यांना निवेदन सादर केलं होतं. त्यांच्याकडून 27 फेब्रुवारीला कर्मचारी संघटनेसोबत मीटिंगचंही आयोजन करण्यात आलं होतं. या मीटिंगमध्ये त्यांनी कर्मचारी संघटनेला 3 मार्च रोजी लेखी आश्वासन देण्याचं मान्य केलं आणि यानुसार लेखी आश्वासन मिळालं, परंतु संदर्भीय लेखी आश्वासन निवेदनातील 27 मुद्द्यांपैकी केवळ परिपत्रकानुसार 12 मोजणी प्रकरण वाटप करण्यासोबत भाष्य करण्यात आलंय. परंतु सुधारित वेतन श्रेणी या प्रमुख मागण्यांबाबत कोणतीही टिप्पणी करण्यात आलेली नाहीये. यामुळे आज म्हणजेच 5 मार्च रोजी कामबंद आंदोलन करण्यात आलं आणि या संदर्भाचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. या निवेदनात असं नमूद करण्यात आलंय की भूमी अभिलेख कर्मचारी यांनी सादर केलेल्या निवेदनात इतर मागण्यांवर ते ठाम आहेत. प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे कर्मचारी यांनी त्यांचे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या न्यायिक मागण्यांकडे प्रशासनाकडे लक्ष वेधण्यासाठी नाईलाजास्तव आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला होता. ही बाब अत्यंत वेळकाढूपणाची आहे आणि निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन केले असं सुद्धा या प्रसंगी सांगण्यात आलेलं आहे. अपुऱ्या साधन सामग्रीनिशी काम कार्यालयाच्या तुलनेत मिळणारं तुटपुंज वेतन असताना केवळ अधिकारी यांच्या दबावामुळे आणि प्रशासनातील अतिकामाच्या धोरणामुळे या भूमी विभागातील कर्मचारी भूमापनाची कामे अविरतपणे कित्येक वर्ष स्वतःच्या पदर खर्चानं करीत आहेत. यासह इतर मागण्यांकडे सरकारनं लक्ष द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पुणे विभाग भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीनं संलग्न सोलापूर जिल्हा भूमी अभिलेख संघटना ही 4 आणि 5 तारीख 2 दिवस संप पुकारलेला आहे. तर आमच्या मागण्या अशा आहेत की जे 25 दिवस जे संपात आम्ही सहभागी झालेलो होतो ते पगार आमचे झालेले नाहीत, तरी ते पगार आमचे होण्याबाबत, तसेच जे तांत्रिक जे महत्त्वाचा आमचा प्रश्न आहे की भूमी अभिलेख विभाग हा तांत्रिक विभाग झाला पाहिजे. तांत्रिक वेतन श्रेणी आम्हाला मिळालं पाहिजे. कारण भूमी अभिलेख भूमकार मापक, परिरक्षण भूमापक हे सर्वजण जागेवर जाऊन मोजणी करून सदरचं प्रकरण हे टिपण पाहणी जुने रेकॉर्ड वगैरे शोधून ते प्रकरण बसवून परत जागेवर जाऊन त्यांना हद्दीपणा वगैरे दाखवावं लागतात. त्यामध्ये भरपूर वेळ वगैरे जातो. त्यामुळे आम्ही तांत्रिक वेतन श्रेणी मागणी केलेली आहे. ती वेतन श्रेणी आमची प्रलंबित आहे आणि ते वेतन श्रेणी मिळावे म्हणून आम्ही आज सर्वजण ते संप पुकारलेला न दिल्यामुळे आज जी नवीन जे पदं भरलेले आहेत, जे इंजिनिअरिंगचे वगैरे, पूर्वी कसं होतं, जे लोक 10वी किंवा 12वी पास होत होते त्यांना त्या वेतन श्रेणीवर आम्हाला पगार मिळायचा. आता सध्याला या विभागामध्ये जे इंजिनियर आहेत, जे आपलं ITI सर्वेअर आहेत, त्या लोकांना आता इथं भरती करण्यात आलेले आहे. त्यामुळे ती कर्मचारी हे कमी पगारामुळे तीही टिकेनात, ती लोक कामं सोडून चाललेली आहेत. तरी आमची एक मागणी आहे की तांत्रिक वेतन श्रेणी आम्हाला सर्वांना मिळालं पाहिजे, अशी मी सोलापूर जिल्हा भूमी अभिलेख संघटनेच्या वतीनं आमची एक मागणी आहे. आमच्या प्रमुख मागण्यापैकी 3 मागण्या अशा आहेत की पहिली, हे विभागाचं काम तांत्रिक पद्धतीनं चालतं. पूर्वीपारपासून या विभागाच्या नकाशावरतीच सगळ्या विभागाचं पुढील कामकाज ठरतं. उदाहरणार्थ भूसंपादन, नगर जे खेडेगावातलं सिटी सर्वे, शहरातला सिटी सर्वे, हे सगळं कामकाज हे तांत्रिक दर्जाचं काम चालतं या विभागाकडून. परंतु आजपर्यंत मागील 50 वर्षापासून तांत्रिकबाबतची आमची मागणी आहे ती आजपर्यंत पूर्ण केली गेलेली नाही शासनाकडून. याबाबत माननीय न्यायालयाने शासनास आदेश दिलेले आहेत की 30 दिवसात हा विषय मार्गी लावा आणि निकाली काढा. न्यायालयाने ती गोष्ट मान्य केलेली आहे की तांत्रिक दर्जा यांना दिला पाहिजे आणि त्याप्रमाणे तांत्रिक वेतनही दिलं पाहिजे. त्यात दुसरी मागणी अशी आहे की याच बाबत आम्ही 2014मध्ये संप पुकारला होता. त्या पुकारूनसुद्धा ही मागणी पूर्ण झालेली नाही. त्या संप कालावधीतील आमचा 25 दिवसाचा पगार आहे तोही आम्हाला मिळावा. तो संप कालावधी जो केला होता आम्ही, त्याचं रात्रंदिवस आम्ही काम पूर्ण करून दिलेलं आहे विहित मुदतीमध्ये. त्यामुळं आमची ही जी प्राथमिक मागणी आहे. त्यानंतर रिक्त पदं आहेत. आता भूमी अभिलेख विभागामध्ये मागील 2 वर्षात 1,500 भरती केली गेलेली होती. त्यापैकी 1200 जण हे विभागात सोडून गेलेले काम. मुळात एखादी सरकारी नोकरी एक 10 जागासाठी 1 लाख अर्ज येत असतील
आज एवढा आपली बेरोजगारी आहे आणि त्या बेरोजगारीमध्ये भरती झालेले लोक 1200 जर ही नोकरी सोडून जात असेल तर या विभागामध्ये काहीतरी अडचण किंवा त्रास आहे. या त्रासाला कंटाळून हे लोक गेलेले आहेत. जे आता या तांत्रिक वेतन श्रेणीबाबत जे मुद्दा आहे 2012 पासून सिव्हिल डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर प्रमाणे भरती केली जाते. आता त्या भरतीला 12 वर्ष पूर्ण होऊन गेले तरी आजपर्यंत तांत्रिक वेतन श्रेणी दिली गेली नाही. या उपोषणाला आतापर्यंत कोण आतापर्यंत भूमी अभिलेख राज्य सरकारी कर्मचारी संघटना, ITI संघटना, कृती ट्रेड युनियन मेंबरचे पदाधिकारी, तसेच वर्ग 4चे राज्याचे पदाधिकारी, बऱ्याच संघटनांनी, जुनी पेन्शन योजना संघटना, अशा बऱ्याच संघटनांनी पाठिंबा दर्शवलेला आहे. या संघटनेत तुम्ही जे उपोषणाला बसले त्याला पाठिंबा दिलेत पण हो, त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आम्हाला.